नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आपण पथ्यम या सिरीजच्या अंडर काही पथ्यकर पाककृती बघतोय, पण जसा श्रावण आलाय तसं पारंपरिक काही पाककृती पण आपण बघणार आहोत. त्या सणावारांना आपण आवर्जून ते नैवेद्य करावेत. आज आहे नागपंचमी आणि या निमित्त आपण पुरणाचे दिंड करणार आहोत. वाफवलेले हे दिंड पचायला आणखीन हलके व्हावे म्हणून यात आपण विशेषतः सुंठ घालणार आहोत. कारण पुरण म्हणजे हरभरा डाळ ही पचायला जड असते, पावसाळा आहे, तर त्यासाठी म्हणून सुंठीचा वापर कसा करायचा आणि अत्यंत सोपी ही पाककृती कशी करायची हे बघूयात आजच्या भागात. पहिल्यांदा पुरण करण्यासाठी एक मोठी वाटी हरभरा डाळ मी साधारण 3 ते 4 तास भिजत घातली होती. नंतर ते पाणी उपसून नवीन पाणी घालून किंचित हळद घालून आपण छान शिट्ट्या करून घेणार आहोत. हरभरा डाळ पचायला जड असते, त्यामुळे 6 ते 7 शिट्ट्या करून नीट गाळ शिजवून घ्यायची. व्यवस्थित शिजलेली आपली डाळ त्यातलं पाणी आता उपसून टाकणार आहोत. ज्याला कट म्हणतात, त्याची कटाची आमटीही करता येते छान. पण आपल्याला आता पुरण करण्यासाठी पाणी काढून ही वरची डाळ फक्त घ्यायची. 1 वाटी नीट गाळ शिजवून घेतलेली हरभरा डाळ, तेवढ्याच प्रमाणात समभाग गूळ घ्यायचा आहे. इथं मी गूळ पावडर वापरते, तुम्ही गूळ किसून घेऊ शकता. 1 चमचा जायफळ पावडर आणि 1 छोटा चमचा सुंठ पावडर. आपण पुरणासाठी हे साहित्य आहे. एकीकडे आधी आपण कणिक भिजवून घेऊयात, म्हणजे कणिक मुरेपर्यंत आपल्याला पुरण करता येईल. पारी करण्यासाठी मी पूर्ण गव्हाची कणिक वापरणार आहे. काही जण निम्मी कणिक निम्मा मैदा वापरतात, काही याच्यात हरभरा डाळीचं पीठ वापरतात. पण आपण 1 वाटी कणिक घेणार आहोत. त्यात चिमूटभर मीठ सैंधव वापरलं आहे, 2 चमचे तेल आणि पाणी वापरून आपण ही जरा सैलसर मळून घेणार आहोत. खूप घट्ट नाही, साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तशीच. पुरणामध्ये हरभरा डाळ असल्याने पारी फक्त कणकेची केली आहे. थोडंसं तेल लावून आपण हे आता झाकून ठेवणार आहोत. एकीकडे आता आपण पुरण करायला घेऊया. जी नीट गाळ शिजलेली हरभरा डाळ आहे त्यातलं आपण पाणी म्हणजे कट काढून घेतलेलं आहे. तर ही डाळ आणि तेवढाच गूळ, समभाग गूळ असं आपल्याला एकत्र मध्यम आचेवर सुरुवातीला शिजवायचं आहे. एकदम मंद पण नाही, पण एकदम मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही आहे. मध्यम आचेवर हळूहळू तो गूळ वितळायला लागतो. सुरुवातीला डाळ आणि गूळ हे वेगळं दिसतं, नंतर ते छान एकजीव करायचं आहे आणि मग गुळाला पाणी सुटायला लागतं. मंद आचेवर सतत हलवत राहायचं आहे. मग अशा प्रकारे ते मिश्रण किंचित पातळ होतं, पाट पडत नाही. म्हणजे आपण लाकडी चमचा फिरवला तर ते लगेच बाजूनी येतं. आपल्याला साधारण पाट पडेपर्यंत हे नीट शिजवायचं आहे पुरण. आता दिसतंय मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे, पाट पडायला लागला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालणार आहोत. श्रावण महिन्यात कधी ऊन कधी पाऊस असा खेळ असतो. पावसाळ्यात मुळात वात वाढतो आणि हरभरा डाळ पचायला जड असते, त्यामुळे त्यासाठी म्हणून आपण ही सुंठ याच्यात घालणार आहोत, ज्यांनी स्वादही सुंदर येतो दिंडाला आणि त्याचबरोबर हरभरा डाळ पचायला मदत होते. आता हे पुरण तुम्ही पुरण यंत्रावरनं किंवा अशा प्रकारे जाळीवरनं थोडंसं वाटून घ्यायचं आहे आणि अगदी मऊसूत असं आपलं हे पुरण तयार झालं आहे, ते थंड व्हायला ठेवायचं आहे. आता एकीकडे आपण जी मुरत घातली होती ती कणिक पण छान मऊ झाली आहे. किंचित पुन्हा तिंबून घ्यायची आहे आणि मग आपण याचे गोळे करून घेऊयात. साधारण एक 5 दिंड मोठ्या आकाराचे होतील अशा प्रकारे 5 कणकेचे गोळे केलेत आणि तेवढ्याच मापाचे पुरणाचेही गोळे करून घेतलेत. आता पारी लाटताना आपण पिठाचा वापर करणार नाही आहोत. किंचित तेल लावून तुम्ही ही पारी लाटा, कारण जर पीठ वापरलं तर ते वाफवताना त्याच्यामुळे वातड वाटू शकतात दिंड. फक्त तेल वापरून पातळ पारी लाटून घ्यायची आहे आणि दिंड चौकोनी आकाराचे असतात, त्यामुळे पुरणाच्या ह्याला पण तसा चौकोनी आकार देऊन 2 बाजूंनी पारी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग पत्र फोल्ड करतो तशा पद्धतीने ह्या दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचं आहे. पुरण बाहेर न येऊ देता उरलेल्या 2 बाजूंनी फोल्ड करून आपले हे पुरणाचे दिंड तयार आहेत. अशा प्रकारे आपण सगळे दिंड करून घेऊ. एकीकडे इडली पात्रात किंवा कुठल्याही पातेल्यात पाणी तुम्ही छान उकळायला ठेवू शकता.
आपण इथं केळीची पानं ठेवली आहेत जाळीवर आणि त्याला किंचित तेलाचा हात लावून आपण आपली दिंड वाफवून घेणार आहोत. काही जण कर्दळीची पानं किंवा हळदीची पानंही वापरतात, पण मला स्वतःला केळीच्या पानांचा स्वाद जो लागतो दिंडांना तो आवडतो. आणि अशा पद्धतीने आपण 5ही दिंड छान 8 ते 10 मिनटं वाफवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर आपण बघू शकतो पहिली वाफ छान आली आहे, दिंड छान फुगायलाही लागली आहेत, पण अजून छान उकडायला हवं आहे. 12 ते 15 मिनटं वाफवल्यानंतर आपली दिंड तयार आहेत. रंगही पालटला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे छान वाफवलेली पुरणाची दिंड तयार आहेत. नागपंचमी निमित्त हे पुरणाचे दिंड नक्की करून बघा आणि गाईच्या तुपाबरोबर याचा नैवेद्य दाखवा. श्रावणामध्ये अनेकांचे उपवास असतात, तर उपवासाला काय खावं काय खाऊ नये ह्याविषयी काही व्हिडिओज केलेले आहेत, तेही जरूर बघा. त्या सणवारांना आपण ते नैवेद्य आवर्जून करावेत, ते आपल्यासाठी उपयोगीच आहेत. त्यामुळे ऋतुचर्या दिनचर्या याचा उपयोग व्यवहारातल्या आयुष्यात कसा करायचा याविषयी आधीच्या व्हिडिओजमधून जाणून घ्या. स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.